रोज रोज ती भेळ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज ही नवीन पौष्टिक अशी डायटिंग स्पेशल भेळ तुमच्यासाठी। ही भेळ करायला अगदी सोपी आहे आणि या भेळसाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपल्या घरातलंच आहे, जास्त काही बाहेरून आणण्याची गरज नाही। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्यापूर्वी श्री स्वामी समर्थ। चला तर मग चटपटीत भेळ करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं मखाणे घेतलेले आहेत। तुम्ही किती जणांसाठी भेळ करताय त्यानुसार मखाणे घ्या। मखाणे आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत होई तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे। कढई घ्यायची, कढई हलकी गरम झाली की त्यामध्ये मखाणे घालून घ्यायचे आणि त्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत मखाण्यांना हलकासा डाग लागत नाही आणि मखाणे तोडल्याबरोबर ते अगदी सहजतेने तोडले जातात इथपर्यंत आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आहे। मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, फायबर असतात आणि बरेचसे असे आवश्यक ते जीवनसत्व आणि पौष्टिक घटक असतात। त्यामुळे मखाणे हे आठवड्यातून 2दा-3दा तरी खायला हवेत। त्यापूर्वी मी मखाण्यांपासून 2 पावडरच्या रेसिपी ज्या आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत, ज्या लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत दुधात टाकून पिऊ शकतात। त्याच्या रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हा व्हिडिओ संपल्यानंतर जाऊन नक्की बघा। मखाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजले गेलेले आहेत। आता मखाणे काढून त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे। त्या तेलामध्ये आपल्याला हळद, तिखट, अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आणि पटकन हे साहित्य तेलामध्ये एकत्र करायचं आणि लगेचच यामध्ये आपल्याला मखाणे घालून घ्यायचे आहे आणि सर्व साहित्य ह्या मखाण्यांमध्ये चांगलं हलवून घ्यायचं आहे। यामध्येच मी 1 वाटी मुरमुरे सुद्धा घातलेले आहेत। मुरमुरे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल। मुरमुरे तर सगळ्यांना आवडतातच। ही भेळ अजून टेस्टी लागावी म्हणून मी यामध्ये मुरमुरे घातलेले आहेत। तर हे सर्व साहित्य मखाण्यांमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा, मस्त असा कलर आता आपल्या मखाण्यांना आलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, कारण आपण मखाणे हे आधीच भाजून घेतलेले आहेत। गॅस मोठा ठेवला तर हे मखाणे अजून जळून जातील, त्यामुळे गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे। त्यामध्येच हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा, मस्त जोपर्यंत मखाण्यांना असा कोरडापणा येत नाही तोपर्यंत सर्व साहित्य हे चांगलं एकजीव करत राहायचं आहे। आता सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपण हे मखाणे आणि मुरमुरे मिक्स केलेल्या काढून घेऊया। मखाणे गरम असेपर्यंतच आपल्याला सर्व साहित्य यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेली कैरी घातलेली आहे। यासोबतच 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे। 1 वाटी बारीक चिरलेली काकडी आणि 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे जे सर्व साहित्य आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। या सर्व साहित्यासोबतच आपल्याला यामध्ये 1 वाटी फरसाण घालून घ्यायचं आहे। कैरी, कांदा, काकडी, टोमॅटो हे सर्व साहित्य जे आहे ते मी मखाणे गरम करण्याच्या आधीच चिरून घेतलेले होते, जेणेकरून ही भेळ गरमागरम छान लागेल। यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची, चवीनुसार मीठ, थोडं काळं मीठ घालायचं, अजून थोडासा चाट मसाला घालायचा आणि हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। 1 लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली चटपटीत गरमागरम अशी मखाना भेळ तयार झालेली आहे। आता हे सर्व टाकलेले साहित्य आपल्याला ह्या भेळमध्ये सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। बघा, मस्त असं दिसतानाच अगदी चटपटीत भेळ आपली ही दिसत आहे। तुम्हाला मी दाखवलेली ही मखाण्यांची भेळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा। सोबतच तुमच्या खवय्या मैत्रिणींसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करायला विसरू नका। मला यामध्ये थोडे मुरमुरे कमी वाटत होते, त्यामुळे मी अजून थोडे घालून घेतले आणि परत सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। चला तर मग तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आताच पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हाही अशाच चटपटीत आणि छान छान रेसिपी अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल आणि वेळेवर तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। आता भेटूया पुढच्याच अशा चटपटीत नवीन रेसिपी सोबत।